नमस्कार सर्वांना, मी रंजना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेतली, तुळशीला पाणी घालून घेतले, सूर्यदेवांना पाणी घालून घेतले आणि नंतर चहा वगैरे करायला ठेवला. चहा करायला ठेवलं तर एका बाजूला पोहे करायला घेतले. तर पोहे भिजत घातलेले होते आणि कांदा, मिरची, जिरं, मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे घालून मस्त असं भाजून घेतले. त्यानंतर हळद वगैरे टाकून भाजून घेतले आणि कांदा वगैरे भाजल्यानंतर त्यात पोहे घातले आणि पोहे घातल्यानंतर मस्त असे एक जीव करून घेतलेले आहे. तर बघा, असे पोहे घालून घेतले, त्यात मीठ थोडे टाकले आणि थोडीशी साखर पण टाकली. त्यामुळे पोह्याला खूप छान टेस्ट येते. बघा, पोहे तयार झालेले आहेत. मस्त असे सुटसुटीत गरम गरम पोहे तयार झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे पोह्याला. तर बघा, तर कोथिंबीर होती, कोथिंबीर चिरलेली होती, ती वरून घातली मी. तर कोथिंबीर घातल्यानंतर तर अजून चांगले दिसायला लागले पोहे बघा. आणि म्हटलं आता सर्वांना प्लेटा भरून द्यायच्या. पहिल्यांदा प्लेट माझ्या स्वामींना काढली. बघा, स्वामींच्यासाठी नैवेद्य काढला पोह्याचा. तर लिंबूचे पोहे असे स्वामींना नैवेद्य दाखवला आणि सर्वांना प्लेटा भरून दिल्या. तर सर्वांना पोहे खूप आवडले. तर तुम्ही पण या पोहे खायला. तर बघा, स्वामींना नैवेद्य दाखवला होता. तर बघा, स्वामींनी पण पोहे ग्रहण केलेले आहेत. स्वामी खूप सुंदर दिसत आहेत. बघा, स्वामी कसे दिसतात आपले, खूप छान दिसत आहेत आणि स्वामींना पण पोहे खूप आवडले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.